केली। पुढची बातमी बघूयात। रायगडच्या कोरलाई समुद्र किनाऱ्यावरती काल रात्रीपासून एक संशयास्पद बोट आढळून आली होती। त्यानंतर ही बोट अचानक गायब झाली। स्थानिक कोरलाई पोलीस, अलिबाग पोलीस त्याचसोबत कोस्ट गार्डकडनं सुद्धा या बोटीचा शोध घेण्यात आला। अजूनही या बोटीचा शोध लागलेला नाहीये, पण या बोटीच्या हालचाली संशयास्पद असल्याचा कोस्ट गार्ड आणि पोलिसांच्या निदर्शनात आलंय। त्यामुळे या बोटीचा पहाटेपासून शोध सुरू आहे। किनारी भागांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालंय। या सगळ्या घटनेसंदर्भात स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी काय प्रतिक्रिया दिली आहेत ते आपण पाहूयात। काल रात्री 8:30च्या सुमारास एक संशयास्पद बोट कोरलेच्या समुद्रात 2 नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण कोरले समुद्रावर नाकेबंदी लावली। पोलिसांचं म्हणणं असं होतं की पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबर सुद्धा त्याला लोकेट झाला होता। तर ती जी बोट होती ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती काय आतापर्यंत आम्हाला कळलं नाही। या संदर्भामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। जी काही बोट सापडली त्या बोटीबद्दलची माहिती केंद्र राज्य सरकार या ठिकाणी पूर्णपणे घेत आहे। त्यावर आता आपल्याला चौकशी कळेल।